एक तर मला असं दिसतंय की अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे तरुण कार्यकर्ते साधारणपणे निम्मे आहेत आणि विवेक वाहिनीचं जे काही छोटं मोठं काम महाराष्ट्रामध्ये विविध ठिकाणी चालू आहे त्यातलेही कार्यकर्ते जवळपास निम्मे आहेत आणि आत्तापर्यंतची नोंदणी जवळजवळ 350 झालेली आहे आणि स्वाभाविकपणे या हॉलची कॅपॅसिटी 300 असल्यामुळे जवळजवळ सगळ्या खुर्च्या या भरलेल्या आहेत। हे सगळं बोलत असताना त्याचा संदर्भ असा म्हणजे एक तर मला तुम्हाला दोघांनाही उद्देशून थोडं बोलायचे चळवळीतल्या कार्यकर्त्यांना जे तरुण आहेत आणि विवेक वाहिनीचे कार्यकर्ते जे त्यांच्या कार्याचा एक भाग म्हणून किंवा स्वाभाविक भाग म्हणून अंधश्रद्धा निर्मूलनाच्या भविष्यवेधामध्ये सहभागी होणार आहेत। या दोघांना उद्देशून काही सांगण्याच्या आधी मी तुम्हाला एक वस्तुस्थिती सांगतो। म्हणजे मी चळवळीचं काम करायला लागलो त्याला आता किमान 25 वर्ष झाली आणि तुमच्यापैकी अनेक जण त्यावेळेला कदाचित जन्मालाही आला नसाल, तर 20-22 वर्षाचे देखील अनेक जण असतील, परंतु 5-10 वर्षाचे वगैरे असाल। आणि ज्या वेळेला काम सुरू केलं त्यावेळेला काही अंधश्रद्धा निर्मूलन समिती वगैरे नव्हती। मला हौस होती भाषण द्यायची दांडगी, त्यामुळे मीच 3 तास भाषण द्यायचो आणि 1.5 तासानंतर इंटरव्हल देखील द्यायचो। एवढा मला स्वतःचा कॉन्फिडन्स होता माझ्या भाषणाला या। आणि अशी माझीच 3 दिवसाची किंवा 5 दिवसाची व्याख्यानमाला चालायची आणि कराडला अशी एक माझी व्याख्यानमाला झाली। चांगली गर्दी होती भरपूर। एक वृद्ध माणूस असा येऊन पहिल्या रांगेमध्ये बसायचा, माझ्या सगळ्या भाषणाला अतिशय दाद द्यायचा। 5 दिवसाची व्याख्यानमाला संपली आणि मी परत निघालो। तर मी म्हटलं की आता समारोप झाला वगैरे वगैरे आणि मग मी निघालो। तो म्हातारा माणूस आला आणि त्यांनी मोठ्या प्रेमाने माझा हात हातामध्ये घेतला आणि तो म्हणला, मुला तुला एक सांगू का? तर मी म्हटलं सांगा ना, तुम्ही माझ्या वडिलांच्या वयाच्या। तो मला शांतपणे असं म्हणाला की तू हे काम सोडून दे। मी त्याला म्हटलं का? तो म्हणाला मी तुझी भाषण 5 दिवस ऐकतोय, हे जे तू सांगत होतास ना 5 दिवस, हे आयुष्यभर मी सांगायचा प्रयत्न केला, घरच्यांना पटलं नाही, दारच्यांना पटलं नाही, सगळीकडे मीच वाईट ठरलो, तर उगीच तू कशाला तुझा धंदा बंद करून माझ्याकडे चालू करतो? आता मला शब्दशः आयुष्यात तो माणूस परत भेटला नाही, पण मला अशी खात्री आहे म्हणजे ज्या दिवशी सत्य साई बाबा मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर जाणार होते त्यावेळेला सकाळी 7 पासून 9 पर्यंत महाराष्ट्रातल्या सगळ्या टीव्ही चॅनेलचे प्रतिनिधी सातारला माझ्या घरी येऊन गेले। कशा करता? तर नरेंद्र दाभोळकर मुख्यमंत्र्यांच्याकडे सत्य साई बाबा चाललेले आहेत, याच्यावर तुमचं म्हणणं काय? म्हणजे त्या म्हाताऱ्या जर आज मला भेटला तर मी त्याला असं नक्की सांगू शकेन की अगदीच काही 20 वर्ष वाया गेली नाहीत ना, की आज निदान तेव्हा आता आपला भविष्यवेध आहे। पण मी मगाशी म्हटलं तसं तुम्ही सगळेजण चळवळीची पुढची 20 वर्ष आपण धरूया की खांद्यावरती घोडा सांभाळणारे लोक आहेत, पण प्रत्यक्ष वैचारिकतेच्या पातळीवरचा भविष्यवेध घेण्याच्या आधी मी तुम्हाला काही गोष्टी सांगतो आणि त्या कृपा करून नीट लक्षात ठेवा। यापैकी काहीही 20 वर्षापूर्वी या संघटनेत नव्हतं। यापैकी अनेक गोष्टी आज या संघटनेत कशा आहेत याचं मलाच आश्चर्य वाटतं, त्यामुळे ते इतरांना वाटलं तर काही नवल नाही। त्यापैकी पहिली गोष्ट अशी की ही संघटना अजिबात NGO नाही, ही संघटना नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन नाही, ही संघटना परदेशी पैसा घ्यायचाच नाही। माझ्या मागे आता लोक लागतात की दाभोळकर तुम्ही फंडिंगचं प्रपोजल द्या ना, आम्ही तुम्हाला पैसे द्यायला तयार आहोत। मी त्यांना म्हणतो असा निर्णय आहे की परदेशी पैसा घेऊन हा समाज बदलण्याचं काम आम्ही करणार नाही। आम्ही जर काम करणार असू तर त्याचं आम्हाला आमचं भरण पोषण इथल्याच संस्थांनी केलं पाहिजे। आणि आज मला निदान असं वाटतं की गेले 20 वर्ष तरी माझ्या या विश्वासाला तडा गेलेला नाही
त्याच्यामुळे कृपा करून लक्षात घ्या की आपण एक जनाधारित चळवळ चालवतो. चळवळीमध्ये कुणालाही मी फुल टाइमर व्हायला सांगत नाही. मी एवढंच म्हणतो की तुम्ही जर निर्णय घेतला तर तुम्हाला मदत करीन, पण जन्मभराची तुमची जबाबदारी घेण्याची क्षमता नाही. तुमचा व्यवसाय उत्तम करा, तुमचं कुटुंब उत्तम चालवा. नंबर 3 ला तुम्ही अंधश्रद्धा निर्मूलनाची चळवळ ठेवा, माझी ना नाही. असे बहुसंख्य कार्यकर्ते आहेत आणि तरी देखील चळवळ वाढत चाललेली आहे. नंबर 1. नंबर 2, हेही एक महत्वाचं वैशिष्ट्य अंधश्रद्धा निर्मूलन समितीला लाभलेलं आहे आणि ते कसं लाभलेलं आहे हेही मला माहित नाही. महाराष्ट्रामध्ये आजचं सामाजिक वास्तव असं आहे आणि गेले 40 वर्ष मी महाराष्ट्रातल्या सामाजिक चळवळीतला कार्यकर्ता आहे म्हणून ते मला चांगलं माहित आहे की तुमची इच्छा असो वा नसो, तुम्ही संघटनेचं नाव सांगितलं की लोक तुमची जात सांगतात. तुम्ही अण्णाभाऊ साठे विचार मंच म्हटला, तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फ्रंट म्हटली, तुम्ही महात्मा फुले समता प्रतिष्ठान म्हटलं की संघटना कुठल्या जातीची असेले लोक आपोआप ओळखतात ना. आणि दुर्दैवाने ते खरं असतं. अंधश्रद्धा निर्मूलन समितीची ही मोठी ताकद आहे की गेल्या 20 वर्षामध्ये अंधश्रद्धा निर्मूलनाच्या शाखा, जिल्हा, राज्य या पातळीवर कधीही केव्हाही कसलंही पद निवडताना जातीचा विचार झालाच नाही. आणि तरी देखील मला याचा रास्त अभिमान आहे की सर्व जाती धर्माचे कार्यकर्ते सर्व पातळीवर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीमध्ये आहेत. आणि मी असं मानतो की उद्या विवेक वाहिनीतही असतील, कारण मुळातच चळवळीमध्ये इतके 18 पगड जातीचे आणि धर्माचे कार्यकर्ते आहेत की एक जाती धर्माच्या पलीकडे खरी खुरी गेलेली चळवळ हे या चळवळीचं कमावलेलं दुसरं बलस्थान आहे, ज्याची तुम्ही नोंद घ्या. तिसरं बलस्थान जे आहे तेही असंच आहे. ते काय आहे? म्हणजे वाक्य आहे मी काय का, अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठका अतिशय नियमाने होतात. दर 4 महिन्यांनी बैठक होतेच. राज्याच्या पातळीवरचे 60-70 कार्यकर्ते येतात. संघटनेला 20 वर्ष झाली म्हणजे 60 बैठका झाल्या. आतापर्यंत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीमध्ये कधीही बहुमताने निर्णय घेतला गेलेला नाही. मग कसा घेतला गेला? एकमताने घेतला गेला. आता मुळात संघटना विचार वर आधारित, विचार करणाऱ्या लोकांना मुळात डोक्याला ताप द्यायची शक्यता जास्त असते. त्यात परत संघटनेमध्ये कुणाकुणाला असं वाटत असणार की हे माझं बरोबर आहे, तुम्ही नाही बरोबर कसं म्हणता. मला 20 वर्षामध्ये एक प्रसंग असा आठवत नाही की ज्यावेळी ज्याला मान्य नव्हतं तो असं म्हणाला नाही नाही हे मला मान्य नाही, मला टाका. आणि त्याचं मत समजा नाही मानलं तर तो म्हणला मी बायकॉट करतो, नोंद करा की मी वॉकआउट केलं. लोकांचे मतभेद होते आणि कुठल्याही संघटनेमध्ये मतभेद असणार, पण ज्यांचे मतभेद होते ते असं म्हणाले की आपल्या बहुसंख्य साथींचं मत असं आहे ना की आपण असं करायचं. ठीक आहे, मी माझा मतभेद मागं घेतो. हे जे शहाणपण आहे, हे शहाणपण जर पुढच्या काळामध्ये तुम्ही अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या तरुण कार्यकर्त्यांनी आणि विवेक वाहिनीच्या होऊ घेतलेल्या कार्यकर्त्यांनी जोपासलं तर तुमचं काम बरंच सोपं होईल. नंबर 4, या संघटनेमध्ये एक अंगभूत शिस्त आहे. अंगभूत शिस्त आहे म्हणजे काय? मगाशी असं झालं की आम्ही त्यांना 200चं जेवण करायला सांगितलं होतं, प्रत्यक्षात 250 मुलं, आणि त्याच्यामुळे त्यांनी घाईघाईनं आणखी 50 लोकांचा भात केला आणि शेवटी 25 लोकांना तो भातही संपला. पण काही जण असं म्हणाले की अहो ते म्हणजे आता काय जेवायला भात नसणार, फक्त नुसतं काय 4 पुऱ्या आहेत त्या किंवा काहीतरी. मी त्यांना म्हटलं असलं तर असलं, कशा करता कार्यकर्ते आले? कार्यकर्त्यांना हे माहीत पाहिजे की माझी संघटना अडचणीत आहे, आता जेवण संपलंय, नथिंग होईल, एवढं मिळेल तेवढं घ्यायचं. ही समज चळवळीमध्ये खूप खोल गेलेली आहे. हे मी विशेषतः विवेक वाहिनीच्या कार्यकर्त्यांना सांगतोय, कारण ते अजून तसे घडलेले नाही. ते कॉलेजातनं उठले, विवेक वाहिनीत असतात आणि इथं आले. असा अनुभवच मला नाही
की चळवळीतल्या कार्यकर्त्यांना उभं राहून शिस्त लावण्याचा कधी प्रयत्न केला? चळवळीतल्या कार्यकर्त्यांनी अंगभूत शिस्त लावून घेतलेली आहे की आपल्या संघटनेची जी काही अडचण असेल त्याच्याबद्दल कसलीही तक्रार न करता बिनबोभाटपणे आपल्या संघटनेच्या अंगभूत शिस्तीचा भाग म्हणून ते सोसायचं. तसं जर नसतं तर चालवणं अशक्य होतं. शनी शिंगणापूरला ज्या वेळेला सत्याग्रह केला आणि आम्ही अटक झालो, व्यंकटण्णा रणगिरीत आहेत ते आणि मी दोघेही तुरुंगात होतो. मला डीएसपी वारंवार सांगत होते नगरचे की डॉक्टर तुम्ही सत्याग्रह मागं घ्या, तुम्ही सत्याग्रह करून तुरुंगात जाल, तुमचे कार्यकर्ते तिथे शनी शिंगणापूरला जातील, नगर हा संवेदनशील जिल्हा आहे, तुमचा मूळ मुद्दा राहील बाजूला, हिंदू मुसलमानांची दंगल होईल, तुम्ही चळवळ मागं घ्या. मी म्हटलं नाही मागं घेणार आणि आम्ही सत्याग्रह केला. 500-700 कार्यकर्ते अटक झाले, आम्ही तर तुरुंगात गेलो. त्याच्यानंतर मी सुटलो, मी पुण्याला आलो आणि मला नगरच्या डीएसपीचा फोन आला. कशा करता? आभार मानायला. तो म्हणला डॉक्टर मी तुम्हाला यासाठी धन्यवाद देतो की तुमचे कार्यकर्ते शिस्तीनं वागतील असं तुम्ही आश्वासन दिलं. मुळात हल्ली कुणी असं आश्वासन देत नाही आणि दिलं तर त्यांचे कार्यकर्ते पाळत नाहीत. तुमच्या कार्यकर्त्यांनी तुम्ही दिलेला शब्द तंतोतंत पाळला, त्याच्याबद्दल मी तुमचा. त्यामुळे ही गोष्ट लक्षात घ्या की हा सगळा वारसा तुम्हाला मिळाला आहे. त्याच्यासाठी तुम्हाला काही करायला नको. उद्या जर कधी संघटनेत भांडणाचा वेळ आला तर असं आठवा की अरे आपल्या संघटनेमध्ये भांडण कसं काय. दाभोळकर तर असं म्हणले होते की आपले सगळे निर्णय एकमताने होतात, सहमतीने होतात, बहुमताने होत नाही. हा देखील असाच एक निर्णय आहे की ज्याने मोबाईल वाचला ना शेजारच्यानी 10 रुपये काढून इथं आणून ज्याचा मोबाईल वाजेल त्याच्या शेजारी त्याच्या खिशात हात घालायचा, 10 रुपये काढायचे आणि दंड म्हणून इथं आणून ठेवायचा. तुझा वाजला का? एकदा ठरवलेलं आहे ना तुम्ही, ज्यांना अर्जंट कामं असतील तरी बाहेर जाऊ शकतात ते. पण काही पुढच्या 50 मिनिटात असं घडणार नाहीये की तुम्हाला तातडीनं दिल्लीहून निमंत्रण येणार आहे, समावेश करणार आहे. असो. आणि शेवटचा महत्वाचा मुद्दा असा, त्या मुद्द्याची मगाशी चर्चा झाली होती पण तो थोडा वेगळा मुद्दा आहे आणि मी त्याच्यावर 2 मिनिटं बोलायला पाहिजे म्हणून सांगतोय. मगाशी सगळेजण तुम्हाला असं म्हणत होते की अडचण अशी आहे की तुम्ही जे जीवन जगता ते जीवन आणि तुम्ही जो ध्येयवाद वैचारिक दृष्ट्या स्वीकारता तो ध्येयवाद याच्यामध्ये सर्व पातळीवर एक ताण निर्माण होतो. म्हणजे सोपं उदाहरण देतो, खरं तर ते अवघड आहे, ते माझ्याबद्दल आहे. माझी पत्नी माझ्या नंतर 12 वर्षांनी मतानी बदलली. जवळजवळ 12 वर्ष माझ्या पत्नीला मी स्कूटरवरनं देवळापर्यंत घेऊन जायचो. कधी तिने मला देवळामध्ये आत या असं म्हटली नाही आणि मी तिला कधी तिची गरज होती म्हणून देवळापर्यंत स्कूटरवरनं मी तुला सोडायला येत नाही असं म्हटलं नाही. आज जर तुम्ही माझी पत्नी बघितली तर तुमच्या लक्षातही येणार नाही की ती बदललेली आहे. याचा अर्थ असा की बोले तैसा चाले ही गोष्ट जरी योग्य असली तरी आपण सगळेजण माणसं आहोत, माणसात वावरतो, मर्यादा असते. त्याच्यामुळे नेहमी एक वाक्य लक्षात ठेवा जे गांधी सांगायचे, 1 स्टेप इज इनफ फॉर मी. एक पाऊल तुम्ही टाकलं ना तरी देखील पुरेसं आहे इफ इट इज इन प्रॉपर डिरेक्शन. ठीक आहे, कोणीतरी 10 पावलं चालला, कोणीतरी 2 पावलं चालला, कोणीतरी 1 पाऊल चालला, परंतु योग्य दिशेने जर चालत असाल तर आज ना उद्या अशी परिस्थिती निर्माण होईल की ज्याच्यामुळे तुमचे आचार आणि विचार. आज आपल्या चळवळीची फार मोठी ताकद आहे. आपल्यासारख्या चळवळीच्यावर लोक किरण लावून बसलेले असतात की ही माणसं बोलतात कसे आणि वागतात कसे. आणि आज चळवळीवर कोणीही असा आक्षेप केलेला नाही, आपल्या शत्रूंनी पण केलेला नाहीये की ही मंडळी दांभिक आहे, बोलतात एक आणि वागतात दुसरं. त्याच्यामुळे आचार आणि विचारातली सुसंगती ही आपली मोठी ताकद आहे, ती आपण जोपासायला पाहिजे. असो, हा भविष्यवेधाचा भाग नाही पण तुमचं भविष्य ज्याच्या आधारे घडणार आहे त्याचा भाग आहे, म्हणून मी याचा उल्लेख केला. आपण पुढच्या मुद्द्याकडे जाऊ. तुम्हाला मगाशी अविनाशने सांगितलं असेल आपली चतुसूत्री, त्या चतुसूत्रीशी संबंध आणि चतुसूत्रीचा भविष्यवेध असं मला दिलेल्या वेळेमध्ये मी बोलणार आहे. कदाचित एक 10 मिनिटं इकडे तिकडे झाली तर होतील.
त्यातलं पहिलं सूत्र असं आहे, शोषण करणाऱ्या, फसवणूक करणाऱ्या, दिशाभूल करणाऱ्या अंधश्रद्धांना विरोध करणं. आजची परिस्थिती अशी आहे की अजून देखील या सर्व स्वरूपाच्या अंधश्रद्धांना विरोध करण्याची गरज चळवळ सुरू झाली त्यावेळेला होती तेवढीच आहे. त्यामुळे भविष्यवेधामध्ये देखील तुम्ही सगळ्यांनी अंधश्रद्धेच्या सर्व प्रकारांच्या विरोधात संघर्ष करण्याचं प्रशिक्षण घेतलं पाहिजे आणि संघर्ष केला पाहिजे. याला मला काहीही पर्याय दिसत नाही. त्यामुळे 20 वर्ष चळवळीला झाली आणि अंधश्रद्धा निर्मूलनापासून सुरू केलेली चळवळ ही अंधश्रद्धा निर्मूलन, वैज्ञानिक दृष्टिकोन, धर्मचिकित्सा, धर्मनिरपेक्षता, मानवतावाद आणि विवेकवाद या मार्गाने पुढे गेली. वाक्य ऐकायला बरं वाटतं, पण तरी देखील तुम्हाला तुमच्या आजूबाजूला जो जो काही अंधश्रद्धेचा प्रकार दिसत असेल त्याला शक्य त्या पद्धतीनं भिडण्याचा प्रयत्न तुम्ही करणं हे महत्वाचं आहे. आणि मी मगाशी म्हटलं तसं तुमच्यापैकी अनेक जण नवीन असल्यामुळे मी जो माझ्या काही सहकार्यांना माहीत असेल पण जो तुमच्या सगळ्या तरुण मुलांशी संबंधित असलेला किस्सा आहे तो सांगतो. तुम्ही असं म्हणाल, पहिली गोष्ट म्हणजे ज्याची सकाळी लागून चर्चा केली की श्रद्धा काय आणि अंधश्रद्धा काय, आणि दुसरं असं म्हणाल की तुम्ही असं म्हणता की अंधश्रद्धांचा संघर्ष करायचा, पण अंधश्रद्धांचा संघर्ष करायचा म्हणजे कुठल्या अंधश्रद्धा, त्याची संघर्ष काय करायचा, आणि तुम्ही तर आम्हाला श्रद्धा आणि अंधश्रद्धेची व्याख्याच सांगितली नाही. याच्याबद्दलचा एक गमतीदार घडलेला खरा किस्सा असा की मी ज्या सातारा जिल्ह्यातनं येतो तिथं कटकुणे महात्मा फुलेंचं गाव आहे. त्या गावी एक दर्गा आहे. त्या दर्ग्याला मोहरमच्या दिवशी दुवा दिला जातो. उंजळ करून तुम्ही तो दुवा असा हातात घ्यायचा असतो आणि त्यांचं असं म्हणणं होतं त्या मुल्ला मौलवींचं की तुम्ही जर मोहरमच्या दिवशी हा दुवा घेतला तर वर्षभर तुम्हाला जहरी नागाने जरी दंश केला तरी त्याचं विष तुम्हाला चढत नाही. याच्या विरोधामध्ये आम्ही संघर्ष करत होतो. 2-3 वर्ष गेली, ते काय ऐकेना. शेवटी आम्ही जाहीर केलं की या मोहरमला आम्ही त्या दर्ग्यावर सत्याग्रह करणार आणि प्रकारबंद पाडणार. आता अनेकदा मुसलमानांचे आणि हिंदूंचे सण एकत्र येतात. त्या पद्धतीनं त्या वर्षी मोहरम आणि अनंत चतुर्दशी एकदम आलेली होती. पोलीस यंत्रणेवर बंदोबस्ताचा ताण होता. एका अल्पसंख्याकांच्या सही निदर्शनं करण्याची आम्ही घोषणा केलेली होती. संध्याकाळी 7:30 वाजता मला DSPचा फोन आला की डॉक्टर जरा भेटायला येता का. मी कुठेतरी बाहेर गेलेलो होतो. त्यामुळे साधारणपणे 19-20 वर्षाचा 12वी पास झालेला म्हणजे तुमच्या जागोमागच्या वयाचा एक तरुण चुणचुणीत कार्यकर्ता घरी होता. त्यावेळी काही मोबाईल निघालेले नव्हते. त्याला असं वाटलं की आपण SP साहेबांच्याकडे जावं आणि काय डॉक्टरांच्यासाठी निरोप आहे तो घेऊन यावं. तो गेला SPना भेटायला. तर सकाळपासून संध्याकाळपर्यंत काम करून तो SP वैतागलेला होता. त्याला वाटलं होतं मी भेटायला येईन, काहीतरी उत्तर निघेल. हे एवढंसं विसुरलं फुटलेलं कार्ट भेटायला आलेलं आहे. बघितल्यानंतर ते तिथं खुर्चीवर बसलेला तो SP वैतागून असं म्हणला, तुम्हा लोकांना उद्योग नाही, धंदा नाही, कसल्या तरी चळवळी करता, आमच्या डोक्याला ताप देता, कसली श्रद्धा कसली अंधश्रद्धा काय लावले. आता खरं म्हटलं तर गावातल्या हवालदारांनी झापलं तरी आपण घाबरतो. मोटरसायकलवरनं जर इन्स्पेक्टर थांबला बाजूला आणि म्हणला काय रे, आपले पाय पॅन्टमध्ये लटपटायला. हा तर जिल्ह्याचा प्रमुख आणि तो दरडवून विचारतोय काय श्रद्धा काय अंधश्रद्धा काय लावले. ते पोराने गप्प बसावं का नाही. तुमच्यासारखं स्मार्ट होता. तो म्हणला साहेब तुम्हाला माहित नाही का, म्हणला श्रद्धा म्हणजे काय अंधश्रद्धा म्हणजे. आता तर तो वैतागला DSP. म्हणला तुला तरी का कळतं का रे, म्हणला काय श्रद्धा काय अंधश्रद्धा सांग बघू. त्याच्यावर त्याने गप्प बसावं का नाही. तो म्हणला साहेब अंधश्रद्धा निर्मूलन म्हणजे काय ना, त्याचा एक मंत्र आहे. मंत्र तंत्र थोतांड आहे. सांगणाऱ्या अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीचा कार्यकर्ताच असं म्हणतोय की अंधश्रद्धा निर्मूलन म्हणजे काय, त्याचाच एक मंत्र आहे. असं म्हटल्यानंतर तर तो DSP सावरून बसला. कसला कसला मंत्र आहे म्हणला सांग बघू. त्या आपल्या कार्यकर्त्याने DSPला अंधश्रद्धा म्हणजे काय याचा जो मंत्र सांगितला तो मी आता तुम्हाला सांगतो. म्हणजे तुम्हाला श्रद्धा काय आणि अंधश्रद्धा काय असा प्रश्न पडला तर असं आठवायचं की या मंत्रामध्ये आहेत त्या अंधश्रद्धा, आणि कुठल्या अंधश्रद्धांच्या विरोधात लढायचा प्रश्न पडला तर या मंत्रामध्ये आहेत त्या अंधश्रद्धांच्या विरोधी लढायचं. बरोबर आहे, तुम्ही लिहून घेणार.
मंत्र त्यांनी सांगितलेला असा, बुवाबाजी भूत मानावती शकून अपशकून नशीब ज्योतिष चमत्कार सर्व मुश्किल मोठ माने देवी अंगात येणे सब थोडा 21 लाख काही जाहीर आव्हान. टाळ्या का वाजवल्या माहित आहे का? तुम्हाला मंत्र कळणार. आणि तुम्हाला हे पण माहित आहे, अरे खाली बघ. अरे विचारता का काय म्हणतो? थांब एक मिनिट. भटजी काय